मुलीची डेड बॉडी बघितली. मुलीच्या अंगावर बरेचसे वन होते जखमेचे. गुडघ्यावर साईडला मोठा वन होता. त्यानंतर गळ्याच्या ठिकाणी असं बोचकरेल दिसलं आणि हातावर पायावर जागी जागी तिला लालसर वन मारलेले होते. त्यानंतर परत असं गळ्याला पाहिलं तर गळ्याला जाते गळफासचा जे होता दोरचा वन असा आडवा होता. दिनांक 1/9/25 रोजी आम्ही घरीच हजर होतो. तर दुपारी 16-17 वाजता फोन आला जावयाचा आणि ते फोन मला आणून दिला मुलांनी. त्यात ते म्हणले की तर आणून आपल्या सुसाईड केलेली आहे. हो काय बोलता म्हणलं, का तुम्ही काय मजा करता का म्हणलं. नाही हो आणू आपल्यात राहिली नाही म्हणली, लागली रडायला. मग मी म्हणलं की काही बरोबर नाही म्हणलं. आम्ही सगळे घाबरून गेलो, भयभीत झालो आम्ही. त्यानंतर एक गाडी मागवली आणि आम्ही सगळेच फॅमिली आणि दुसरे 2-3 लोकांसह पुणे इथे गेलो. मग तिथं गेल्यानंतर पोलीस स्टेशन निगडी हे संबंधित ठाणे येतं. ते ठाण्यात जाऊन आम्ही चौकशी केली. तेव्हा ते म्हणले की डेड बॉडी इथं वायसीएम हॉस्पिटलला ठेवलेली आहे, ते जाऊन तुम्ही ओळखा असं म्हणले. ते जाऊन पाहिलं तर मुलीची डेड बॉडी बघितली. मुलीच्या अंगावर बरेचसे वन होते जखमेचे. गुडघ्यावर साईडला मोठा वन होता. त्यानंतर गळ्याच्या ठिकाणी असं बोचकरेल दिसलं आणि हातावर पायावर जागी जागी तिला लालसर वन मारलेले होते. त्यानंतर परत असं गळ्याला पाहिलं तर गळ्याला जाते गळफासचा जे होता दोरचा वन असा आडवा होता. आता मी पोलीस खात्यात नोकरी केलो आहे. मी असे हँगिंगचे प्रकरण बरेचसे पाहिले आहेत. तर हँगिंगच्या ह्याच्यामध्ये की दोरीचा जे वन जे आहे यू आकाराचा असं येतो, असं कानापर्यंत येतो वर कानच्या बाजूनं. परंतु कंप्लेंट हे अर्ध गोलाकार होते. 100% आता माझ्या मुलीला अगोदर मारून नंतर ती ड्रामा करून तिच्या गळ्याला एक साडीचा पदर बांधून ती साडीचा एक दुसरा पदर फॅनच्या पत्त्यावर टाकला होता. ते आम्हाला पोलिसनं फोटोमध्ये दाखवलं. तर इतका अंधार काय कामाचा, पत्त्याला कुठं बॉडी राहील का. तर त्याने काय तर दिवाळपणा केलेला. तर याची योग्य तेच चौकशी व्हावी आणि गुन्हेगाराला त्वरित अटक व्हावा. जर आता झालं आता आज 18वा दिवस आहे, आतापर्यंत ते आरोपीचा काही शोध लागलेला नाही. आता 2 दिवस मी मुदत देतो आहे. 2 दिवसात जर आरोपी अटक झाले तर आम्ही जिवंत आहेत. आरोपी नाही अटक झाले तर आम्ही आत्मदहन करणार आणि उपोषणास बसणार आम्ही. पुणे SP ऑफिस. काय नाव आहे आपल्या जावयाचं? आरोपी कोण आहे? आकाश नामदेव बेडगे आणि त्याची आई गीताबाई नामदेव बेडगे. तिच्या नावावर काय प्रॉपर्टी होती का, जी विक्री झाली असं निदर्शनास येत आहे? त्या आमच्या मुलीच्या नावावर प्रॉपर्टी होती. हां हां. आणि ती प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्हीच पैसे दिले होते तिला. काय झालं त्याचं, काय झालं? म्हणजे 25ला आम्हाला मुलीचा फोन आला की दादा आम्ही आपलं लातूर येत होत. मला कशाला म्हणलं, ते गंगापूरची जमीन राहिली माझ्या नावावरची आहे. तर माझ्या नावावर 5.5 एकर आहे आणि बाकीची जमीन राहिली आहे 8.5 एकरपैकी. ती पण जमीन माझ्याच नावावर करणार आहे. त्यासाठी आम्ही तिकडे यायला लावलो म्हणले. मग 25ला आले, 26ला जाऊन औषधाला त्यांनी जाऊन रेस्ट्री करून घेतले असं म्हटलं. मग परत गेल्यानंतर ही घटना 1 तारखेला घडली. म्हणजे मुलीचा आमचा अगोदर काटा काढला, मुलीला मोकळं केलं आणि लगेच तिचा खून केलेला आहे. गळफास देऊन. काही लोकांवर संशय आहे का तुमचा त्याच्या घरातल्या कोण, म्हणजे तिचे नणंद आहे जयश्री साबळे. नंतर तिचा जयश्री साबळेचा नवरा आहे आणि तिची मुलगी आहे रिया नावाची. हे 3-4 तिला अधून मधून सारखं टोचून बोलत होते.
अशी मुलीने सांगितली मला. तुमच्या मयत मुलीला किती मुलं आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे का तुम्हाला काय वाटतं? नाही, आतापर्यंत आरोपी अटक नाहीत. आता ते म्हणलं की म्हणतात आमचा तपास चालू आहे, शोध मोहीम आमची टीम वगैरे नेमलो असं म्हणतात ते. याच्या पलीकडे आम्हाला काही समाधानकारक असं माहिती काही मिळत नाही आम्हाला. त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या संपर्कात आहे असं तुम्ही म्हणाला होता. हो बरोबर आहे, बरोबर आहे. केदार पाटील कोण आहे? नारमूळचा लातूरचाच आहे. हां. त्यांच्या वतीनं काही याच्या अगोदर पैशाची मागणी होती का? तिला छळ करण्यात येत होता का? किती पैसे आपण दिले त्याच्या अगोदर? आता तिला ऑनलाईन आम्ही 20 लाख दिले तर त्यानंतर नगदीमध्ये असे एक 30 लाखपर्यंत दिले आम्ही. एकूण 50. हो. मग आता मुख्यमंत्र्याला काय म्हणणार आहे तुमचं? काय म्हणणार? मुख्यमंत्र्याला मी हेच सांगणार आहे की 2 दिवसामध्ये ते आरोपी अटक व्हावेत, मला न्याय मिळावा. नाही तर आम्ही सर्व फॅमिली इथं राहून आमचा काही अर्थ नाही, आमच्या जगण्यात काहीच अर्थ नाही.